नमस्कार. हे आहे आपलं इचलकरंजी गाव. पूर्वी इथे भरपूर वृक्ष होते बरं का, आणि स्वच्छ आणि सुंदर वाहणारी पंचगंगा नदी सुद्धा होती. आणि आता काय तर काकूंच्या प्लास्टिकच्या पिशव्या. भाजी घ्या, भाजी, मेथीचं भाजी, कोथिंबीर. अहो काकू, भाजी घ्या की हो. आले आले, किती घाई करताय? अहो मला गडबड आहे, पुढे जायचं आहे. एकात कोथिंबीर, एकात पालक घाला, एकात मेथी घाला. हो हो म्हणजे मला फ्रीज मध्ये ठेवायला बरं पडेल. हो. आणि काय, ही एक्स्ट्रा आहे, कधी कामाला येईल म्हणून. फेकून द्यायची सवय नाही ना मला. हो हो. बुट्टी झरा जरा. हॅलो, आले ग, आले. 5 मिनिटात पोहोचते. ठेव आता फोन. हे काय काकू, पुन्हा प्लास्टिक? किती वेळा सांगितलं कापडी पिशवी वापरा म्हणून. या प्लास्टिक मुळे आपली नदी गटार झाली, गटार. अगं सुमन, फार शहाणी झालीस. आमच्या वेळी काय प्लॅस्टिक होतं? मग काय झाडाची पानं तोडून त्याच्यात भाजी आणू? हे बघ, प्लॅस्टिक किती स्वच्छ आहे. वापरायचं, फेकून द्यायचं, धुवायचा त्रास नाही. अहो काकू, फेकून देता म्हणूनच तर समस्या आहे. काल पालिकेच्या ताई आल्या होत्या. त्या म्हणत होत्या गावातल्या कचऱ्यापैकी 80% प्लास्टिक काकूंच्या घरचंच. मग मी काय एकटीच वापरते काय? सारखं माझंच नाव का घेतेस? आणि ही अन्नाची पिशवी आहे हो माझी. अहो काकू, रडताय कशाला? आधीच या वृक्षतोडीमुळे झाडांची संख्या कमी झाली आहे, आणि त्यात हे प्लास्टिक, त्या प्लास्टिकच्या प्रदूषणामुळे आहे ती झाडे पण नष्ट होत आहेत. आणि हे झाडे नष्ट झाली तर पाऊस तरी कुठून मिळणार? आणि नदी, तलाव, विहीर यांना तरी पाणी कुठून येणार? अगदी बरोबर आहे. प्लास्टिक खाल्ल्याने आमची करिश्मा आजारी पडली हो. कोण करिश्मा? आमची गाय हो. काल टीव्हीवर बघितलं, खूप वाईट वाटलं. अगदी बरोबर आहे. आम्ही लहानपणी झाडाच्या खाली अभ्यास करायचं. गार सावली होती. आता एसी लावा लागतो. झाडं गेली तर माणसांचा माणूस पण गेली. काकू, हो काकू, लवकर या दूध घ्यायला. मला पुढे जायचंय. आले आले. प्लॅस्टिक पिशवी नको हा, स्टीलचा डब्बा आण. रोज 100 पिशव्या फेकायचा कंटाळा आलाय मला. माझ्या पण दुधाला प्लॅस्टिकचा वास येतो हा. मुंडे साहेब पकडून घेतील मला. अगं बाई, तू पण सुमनच्याच बाजूने. दे दे लवकर, मला पण माझी मालिकेची वेळ झाली. पाहिलं? आणि आता निसर्ग बोलू लागला तर मी वृक्ष बोलते. मी तुम्हाला सावली दिली, ऑक्सिजन दिला, फळे दिली, आणि बदल्यात मला काय दिले? माझ्या फांद्या तोडल्या, मुळांजवळ कचरा टाकला, आणि आता मला तोडून सिमेंटची जल्ले बांधणार आहात? मी नदी बोलते, तुमची लाडकी पंचगंगा. एकेकाळी माझं पाणी पिऊन लोक तृप्त व्हायचे, आणि आता काय? तुमचा केमिकलचं पाणी, प्लास्टिकच्या पिशव्या, साबणाचा फेस, जीव गुदमरतोय माझा. राम 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 राम. तुम्ही कोण? भुताटकी आहे का काय? सुमन, ए सुमन, तू काय केलंस का काय? अहो काकू, घाबरू नका. अहो, हा निसर्ग बोलतोय. एवढे दिवस आपण दुर्लक्ष केलं, आता तो ओरडतोय. अन्न, जल, वृक्ष, मातृभाव सगळं धोक्यात आहे काकू. तुमच्या एकट्याने हे होणार नाही. आम्हाला वाचवायला तुम्हा सर्वांची साथ लागेल, कारण स्त्रीमध्येच मातृभाव असतो. हो, स्त्री म्हणजे निर्मिती. तुम्ही घर सांभाळता, समाज सांभाळता, देश सांभाळता. आता वृक्ष आणि जलही सांभाळा.
तुम्ही ठरवलं तर सगळं काही शक्य आहे. बर, माझं नाव आधी घ्या, पण प्लॅस्टिक बंद करायला सांगू नका हा. काय काकू, असू दे. चला तर मग यासाठी आपण एक बैठकच घेऊ. आणि अशा प्रकारे स्थापन झालं आमचं महिला मंडळ. विषय फक्त एकच, स्त्री आणि निसर्ग. आजच्या मीटिंग मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अन्न, जल, वृक्ष, मातृभाव या विषयावर बोलायचं. बाकी कोणताही विषय बोलायचा नाही. अगं तू बस. मी काय म्हणते, काय आपण ना दर रविवारी एक झाड लावू आणि त्या झाडाला आपण मुलीचं नाव देऊ. आणि शेवटी झाड म्हणजे पण मुलगीच ना, आणि दोघींनाही जपावं लागतं. अहो काकू, आजपासून मी प्लास्टिक मध्ये भाज्या देणार नाही. काय असेल ते तुमचं कापडी पिशवी घेऊन या. अन्न हे पवित्र असतं हो, त्याला प्लास्टिकचा भागा नको. प्लास्टिकची पिशवी बंद म्हणजे बंद, फक्त बाटली. काय? अगं दुधाची बाटली ग. नदी विहिरी कचरा टाकणार नाही. जल म्हणजे जीवन असते हो. ಎಲ್ಲರೂ ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಗಿಡ ಹಚ್ಚಬೇಕು. सगळ्यांच्या दारासमोर एक झाड लावा असं सांगते. छान छान छान. थांबा, मी काय म्हणते, आपण गावात ठिकठिकाणी कचरा कुंडी ठेवू आणि बाकी ठिकाणी खड्डे आणि खड्डे. त्या खड्ड्यांबरोबर आपण मस्त सेल्फी घेऊ. हा, अजून सांगते, आपण कोणीही उघड्यावर जे कचरा टाकतील त्यांना दंड करू आणि सगळ्यात आधी ह्या काकूंना समज देऊ. ए बस ग, सारखं माझं का नाव घेतेस? मी पण आजपासून प्लॅस्टिक बंद करणार आहे. आणि आपण लग्न कार्यात प्लॅस्टिकचे ग्लास, प्लेट्स वापरायला नको. आपण पानाचे पत्रावळ्या, द्रोण वापरू. है ना, कचराही कमी होईल आणि हुंडा नाही दिला तरी चालेल, मात्र नक्की कचरा कमी होईल. आणि माझं चॅनल आहे बोलबाई बोल नावाचं. त्यामध्ये आपल्या मंडळाचं काम दाखवू. आणि आपण असं करू, प्लास्टिकचा कचरा ना इकडं तिकडं न टाकता अशा बॉटल मध्ये भरू, म्हणजे कचराही होणार नाही. आणि आपण असं करू, रस्त्याच्या कडेला भरपूर झाडे लावू. आणि आपणही ठरवूया की आपणही झाडांना तोडायला नको. त्यांना पण आपण मैत्रीणच मानू, कारण त्या सुद्धा एक स्त्रीच आहेत ना. आणि सगळ्यांनी नदीमध्ये कचरा टाकायचा नाही, कपडे धुवायचे नाही, तिलाही स्वच्छ ठेवू. मी ना शेजारच्या 4 घरांमध्ये सांगेन, एकीनं सुरुवात केली तर 10 जणी करतील. स्त्रीने ठरवले तरच घर स्वच्छ राहते. आणि स्त्रिया एकत्र आल्या तर वृक्ष, जल, अन्न, मातृभाव हेही वाचतात. बरोबर आहे काकू. आपल्या संकल्पामुळे नदी स्वच्छ होईल, झाडे वाढतील, प्रदूषणही कमी होतील, कचराही कमी होईल. सुरुवातीला मलाही अवघड वाटलं. प्लॅस्टिक बघितलं की आता राग येतो. आणि आता मी कापडी पिशव्या शिवायला लागले आणि कापडी पिशव्याच वापरते. आणि ह्याच्यामुळं माझा छोटा उद्योग पण सुरू झालाय. तुम्हीही घ्या हा माझ्याकडून. या सर्वजण या. हो, वृक्ष, अन्न, मातृभाव हेच आमचं वचन. जर स्त्रीने ठरवलं तर जग बदलतं. एकच वचन, पर्यावरणासाठी आम्ही कटिबद्ध. आता फक्त एकच ध्यास, स्वच्छ सुंदर आमची इचलकरंजी. हे तुम्हाला समजलं का? काय? आपल्या इचलकरंजीला वसुंधरेचा पुरस्कार जाहीर झाला.
सोबतीची साथ आनंदी वाटेत रात आज पहाटच्या पावलाला श्वास फुटू दे